आज मी जे आपल्यापुढं काही बोलणार आहे ते माझ्याशिवाय आणि कोणी बोलू शकत नाही, कारण तो माझा अनुभव आहे. ह्या रंगमंचावरती सगळ्यात जास्तीत जास्त कोण गायला असेल तर हृदयनाथ मंगेशकर. जास्तीत जास्त मी गायलेलो आहे. आणि दोन तीन नाही अनेक अशा गोष्टी मी केल्या, जसं की रात्री 12 वाजता कार्यक्रम सुरू करायचा आणि सकाळी 6पर्यंत गायचं, असं पण अनेक वेळा केलेलं आहे मी. तर ते पार्लेकर आज मला दिसत नाही आहेत म्हणून मी बोललो आणि काही नाही. जोरदार टाळी पडते रे पार्लेकरांची. हां, क्षमा करा, इथं काही हिंदी लोक दिसत आहेत मला, पण मला माहिती आहे की हरीश वगैरे मराठी चांगलं कळतं, तर मी मराठीत बोलतो. आपल्याला एक गंमत सांगतो. 1942 साल आणि रखरखती दुपार. किती रखरखती की मला एकदम बसल्या बसल्या कवी गिरीश यांची ओळ आठवली की दुपाराचे सचित्र ऊन मृगजळासा डांबवी. असं सचित्र ऊन पडलं होतं आणि तापी नदी अतिशय निर्मळ, अतिशय सुंदर. आणि तिथं बिहड म्हणजे नदी ज्याला कापून जाते एका मातीला, त्या तिथं बिहड तयार होतं. आणि एक जुना किल्ला, हे जे थाळनेर गाव आहे हे म्हणे खानदेशची राजधानी आहे, पण सगळ्यात नगण्य गाव मी आयुष्यात बघितलं तर थाळनेर. आणि त्या नदीवरनं फक्त 8 वर्षाची किंवा 9 वर्षाची एक मुलगी, म्हणजे आपली आशा भोसले, म्हणजे माझी आशाताई, मला कडेवरती घेऊन, कारण मला चालता येत नव्हतं, एका हातामध्ये धुण्याचा गठ्ठा आणि तो घेऊन दुपारच्या वेळी चालत ती घरी आली. आणि तिने आजीला सांगितलं की काही खायला आहे का. तर आजीने सांगितलं की उठबट तो खाण्याच्या गोष्टी काय करतेस. आशा ते खूप खायची, हे तुम्हाला सांगून ठेवतो. तर आशा ते म्हणाले की अगं मी सकाळी सारवलं, सगळ्यांचे कपडे धुतलेत, अमकं केलं तपं केलं, बाळला दिवसभर कडेवर घेऊन फिरते, बाळ म्हणजे मी, आणि तू मला खायची गोष्ट काय करते. ती बोलली अच्छा भाकरी ठेवलेली आहे आणि तिखट आणि तेल ठेवलेलं आहे, ते खा. तर हे आमचं अन्न होतं. अनेक वर्ष मी अशा ती फक्त भाकरी, तिखट आणि तेल, भाजी भात वगैरे जे पदार्थ असतात ते आम्हाला माहिती नव्हते. आमच्या घरामध्ये दीदी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर ही तेव्हा काम करत होती मुंबईला. तिला सांभाळायला किंवा तिला सोबत म्हणून मीनाती तिच्याबरोबर होती. पण मी, उषाताई आणि आशाताई आम्ही त्या खेडेगावात अडकलो होतो. युद्धाचे दिवस होते, महायुद्ध चालू होतं, त्यामुळे काही चांगलं अन्न वगैरे काही मिळत नव्हतं, अतिशय गरिबी होती. आणि त्याच्यामुळे आम्ही तेल भाजी पण नाही, तेल आणि तिखट असं खाऊन आम्ही राहत होतो. त्याच्यात आशाताई म्हणाली की अरे, मग आशाताई ती भाकरी आणि तेल तिखट खाल्लं तिने. मग आमची ताई म्हणजे माझी आजी, ती बोलली आशा गायला ये. मग आशाताई जेडी नावाच्या एक बाई होत्या त्या, आणि सगळ्या बायका बसल्यात आणि गाणं सुरू झालं. जे गाणं आपण जैत्री जैतमध्ये ऐकलेलं आहे, जे गाणं मी जैत्री जैतमध्ये दिलं ते गाणं आशाताई त्यावेळी गात होती 1942 साली, म्हणजे बरोबर 83 वर्षापूर्वी. तर सांगायचा ही हकीकत यासाठी सांगितली की बस संध्याकाळ झाली, आशाताई खूप वेळ गायली. मेरा छल्ला जो गुम गया ढूंढ लो जमादार, अशी गाणं काही ते गायली. आणि ते गाणं मी जैत्री जैतमध्ये दिलेलं आहे, तेही आशाताईच गायलेली आहे आणि अतिशय लोकप्रिय झालं ते गाणं. तर हे जे बदले 83 वर्षाच्यामध्ये खूप
पुलाखालनं पाणी गेलं, सगळं काही सांगत बसत नाही आपल्याला. पण मी अशातही सगळ्यात सुदृढ तब्येतीने, मी एका पायाने पहिला सोडूनच खराब. उषाती मठात पाहायची, म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी फक्त. आणि मीना ती कर्ष अशक्त आणि आजारी दिली कामावरती, तेव्हा सगळी घरातली कामं आशातीला पडायची. भांडी घासणं, धुणी धुणं, स्वयंपाक करणं, ही सगळी कामं तिला करायला घ्यायची. पण हे नुसतं महत्त्वाचं नाही, सगळ्यात म्हणजे मला कडेवर घेऊन तिला मला हिंडवणं, मला खेळवणं, माझं सगळं काही जी घाण पडायची जसं की साफ करणं. आईने केली नसती जी घाण साफ, त्या माझ्या बहिणीने केलेली आहे. तर असे काही उपकार असतात, अशी ऋणं असतात की जी कधी फिटूच शकत नाहीत. आपण काहीही जरी केलं, मांजरी कापून दिली, ते ऋण फिटूच शकत नाही. याच्यावर आशा ती मला, ती फक्त 9 वर्षाची होती, 8 वर्षाची होती, आणि ती घेऊन मला फिरत होती. आणि त्यात ती तुम्हाला एक गंमत सांगतो, त्यामध्ये पण एक गंमत आहे की दीदी म्हणजे लताबाई, मीनाताई, दोघी तंबोराकडून बाबांसमोर गायला बसायच्या. बाबा म्हणजे मास्टर दीनानाथ. आणि ते बंदिशी गात आहेत, अनेक शिष्य समोर गात आहेत. अशा ती त्यावेळेला कर्ज काय असायची, खेळत असायची. कुठं खाली खेळत आहे, कुठं बाहेर खेळत आहे. असं बरेच दिवस झालं. तर एक दिवशी आईनी बाबांना चिंतेने विचारलं की मालक, हे सगळी मुलं गात आहेत, ही आशा गात नाही. तर बाबांनी असं उत्तर दिलं, हा आईने मला सांगितलेला किस्सा आहे, मी फार लहान आहे त्यावेळी. बाबांनी असं उत्तर दिलं की हे हबं आहे. हबं म्हणजे म्हैस, म्हणजे ही भोळी आहे. ही भोळी आहे, पण ही जर कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेणारी आहे. ही बंदिशी पाठ करत नाही आहे, ही गाणं शिकत नाही आहे, पण ही सगळं आतल्यात पाठ करते, मनन करते, चिंतन करते त्याचं. आणि एक वेळ अशी येईल श्रीमती म्हणजे माझी आई, की ही कोणालाही न सांगताना जशी हवं अशी तिथं झुंडीबंद पळते, तसे ही एकदम वरती येईल आणि गायला लागेल. तू हिच्या गाण्याची काही चिंता करू नकोस. आणि मी आपल्याला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा, माझी स्मरणशक्ती फार तीव्र म्हणून विश्वास ठेवा. थाळनेरला अशा ती गात नव्हती, म्हणजे ताई गायची, आमची आजी गायची, म्हणून तिच्यावर आम्ही सगळेच गायचे. अशा तिचं गाणं मी कधी पुण्याला ऐकलं नाही, कधी कोल्हापूरला ऐकलं नाही, कधी ठाणेरला ऐकलं नाही, आणि कधी नाना चौक म्हणजे मुंबईतही ऐकलं नाही. ही एकदम अचानक गेली आणि मी नाव ऐकलं की आशा भोसले ही मोठी गायिका झालेली. तर तो काळ ती मला भेटलीच नाही. ते एक जगात एक आश्चर्य आहे ते, की जो भाऊ भावाला घेऊन ज्या मुलीनी हुतूतू खेळलेली आहे, कबड्डी खेळलेली आहे, काय काय खेळ खेळलेली आहे, पण मी खांद्यावरती बसलेला आहे. तर सिंधबादचं भूत कसं मांडीवर बसलं होतं ना, असं मी हिच्या खांद्यावर बसलो होतो. आणि ते सगळं करून हिने मला कधी सांगितलंच नाही. म्हणजे सगळ्यात फसवलं कोणाला मला, हिने मला सांगितलंच नाही की मी गाते किंवा मी काही करते. मी एकदम नाव ऐकलं की आशा भोसले, म्हणजे आशा मंगेशकर, असं मी मला त्या मनात म्हटलं. आणि मग ही खूप मोठी गायिका झाली. मी काय सांगायची त्याच्या, मी संगीताबद्दल की बोलत नाही. बरेच दिवस गेले, मी संगीत करायला लागलो आणि एक गाणं केलं. मी असा बसलो तर मला आमच्या ह्याच्या आता इथं ते गाणारे ते लोकांना बरोबर कळेल. HFBचे ते दुबे साहेब होते, त्यांनी मला एक अशी अट घातली की तुम्ही असं गाणं करा की ज्याच्यामध्ये वादक घ्यायचे नाहीत, वादक न घेताना गाणं करा. म्हटलं असं गाणं कसं करणार, असा मी विचार करत होतो. आणि मला एक जुनी बंदिश आठवली बाबांची. ती बंदिश होती, हूँ जो गई करियम नाम कछु नाही, मुरली की टेर सुनी
बोली मत बोला हूँ जो गई. आणि मला असं कळलं की ह्या गाण्यावरती ह्यातला जो रिखब आहे, इथला गाणारे लोक आहेत म्हणून सांगतोय, इथला जो कोमल रिखब आहे तो समेवरती येऊन पडतो. तर हे गाणं अतिशय लोकप्रिय होईल. ह्या चालीवरती आपण शांताभिषेकींकडे शब्द लिहून घेऊया. शांताबाईंना विचारलं तर शांताबाई म्हणाले की आधी कपडे घालायचे मग माप द्यायचं असं मी काम करत नाही. म्हणजे आधी चाल आणि नंतर शब्द असं मी करणार नाही. तर मी म्हटलं असं एक काम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलं होतं. माझ्या वडिलांनी त्यांना एक चाल दिली संन्यास सकटगे नाटकामध्ये, आणि तेव्हा ते बोलले मी चालीवर लिहित नसतो. तेव्हा मास्टर दीनानाथ पंडित माझे वडील म्हणाले की तुम्ही हा प्रयोग कराच. आणि त्यांनी जे गाणं लिहिलं ते गाणं आपल्या सर्वांना माहिती आहे की शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या. हे अतिशय उत्कृष्ट, अतिशय गाजलेली आणि शब्दातीत किंवा कारातीत जी कविता आहे ती स्वातंत्र्यवीरांनी चालीवरती लिहिली. म्हणजे शांताबाई ते जर लिहू शकतात तर तुम्ही का नाही लिहू शकत. पटलं त्यांना. मग त्यांनी गाणं लिहिलं की जीव लगा राहिले रे दूर घर माझे. जोरदार टाईप आहे. हां, हे एकमेव गाणं असं आहे मराठीतलं की ज्याच्यामध्ये वादक नाही आहेत, फक्त एकटी आशाती गायलेली. अंतरामध्ये आराप आशाती गायलेली आहे, अंतरामध्ये स्वरलिपी म्हणजे नोटेशन आशाती गायलेली आहे. वादक कोण होते तर वादक मी होतो, म्हणजे तंबोर वाजवला. आणि एक विष्णू म्हणून नावाचा मुलगा होता, त्यांनी तबला वाजवला, बस. आणि कोणी नाही, एकटी आशाती होती. हां, आता मला कळलं की पारल्याला लावलोय मी. हां, जीव लगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. ही परिस्थिती ती नुसती शांताबाईंनी गाण्यातली नाही, ती अशी जगते, अशी जगत आली ती आतापर्यंत. ही पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. मी आपला वेळ घेते कारण फार मोठे लोक इथं बोलणार आहेत. पण मी जर हिचं हाल अपेक्षा सांगत बसलो तर अख्खी रात्र लागली. अतिशय हाल भोगली की त्यातनं जे गाणं उभं राहिलेलं आहे. मी तर असं म्हणतो की जेवढे तिने हाल भोगले ती वेदना तिच्या गाण्यातनं उमटते आणि ती जीवलगामध्ये उमटलेली आहे. जीवलगा जेव्हा तिला मी रिहर्सल केली तर तिने मला एक प्रश्न केला होता की तू जेव्हा प्रयोग करतोस त्याला तुला माझी आठवण काय येते. बरोबर आहे. तर मी तिला म्हटलं की तुझे आणि माझे अनुभव एक आहेत. तापीच्या किनाऱ्यावरनं त्या गडाच्या खालून उन्हातनं तुझ्या कडेवर बसून मी जो आला आहे मुलगा, तो तुझा जो अनुभव तुम्ही बघितला आहे, माझा अनुभव तू बघितला आहेस, म्हणून मी तुझ्यावरती प्रयोग करतो. आणि ते तिला पटलं. आणि जीवलगा गाणं आपण ऐकलेलंच आहे. अशा तिला मी शुभेच्छा वगैरे देत नाही कारण तिला माहिती. मी त्यासाठी फार चांगली साडी घेऊन आलो. मी अशी रंगीत बिरंगी साडी घेणार होतो, पण माझी ती बायको आहे भारती मंगेशकर, तिने आग्रह केला की नाही आशा तिला पांढरी साडी आवडते, म्हणून पांढरी साडी मी घेऊन आलो. तिला आवडेल अशी आशा करतो. आणि मोहनजी भागवतांनी तिला साडी ती दिलेली आहे, म्हणजे ती नक्की घालेल तर मला खात्री आहे. अशा तिला मी विनंती करतो की जर मी साडी केल्यात जीवलगासारख्या तर तिने गाव्यात. म्हणजे म्हणजे गमत अशी येईल की 88 वर्षाचा संगीत दिग्दर्शक 88 आणि 90 वर्षाची गायिका, एक वेगळाच संगमा जमवली. आपल्या आशीर्वाद दिले तर होईल नक्की. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.